So we will first write down the definition of relative velocity and then try to understand what is it mean. सर न्यू चॅप्टर आहे का? न्यू चॅप्टर नाही, त्याच चॅप्टर मध्ये लास्ट पॉइंट आहे फिफ्थ चॅप्टर मध्ये. Relative velocity is the velocity of an object as observed from another moving object. Okay, who will read the definition? कौन करें definition read? Relative velocity. हाँ. Relative velocity is the velocity of an object as observed from another moving object. Yes. Relative velocity is the velocity of an object as observed from another moving object. So one thing you might have observed here is that earlier when we are considering the motion of the body, then we are considering the motion of one body while other body is stationary, right? Yes, sir. Yes, sir. Now the case is that we are considering the motion of one body while another body is in also motion. So when we consider the velocity in such case, that velocity is known as a relative velocity. Fine? समजलं का? Yes, sir. दोन्ही बॉडीज मोशन मध्ये आहेत. आलं लक्षात? Yes, sir. हा. डेफिनेशन नोट डाउन केली? Yes, sir. Yes. ओके, सो आता आपण काही एक्झाम्पल समजून घेऊयात. असं अज्युम करा, लेट अस अज्युम देयर आर टू बॉडीज. हाऊ मेनी बॉडीज? Two bodies. So body A is moving with 60 km/h velocity, 60 km/h, and body B is also moving with 60 km/h. And what is the direction of both bodies? Same direction. Same direction. Okay. तर दोन बॉडीज एकाच डायरेक्शनला मूव्ह होतात आणि स्पीड पण एकच आहे. सो टेल मी, इफ आय एम द ऑब्झर्वर बी, what should I observe about the body A which is moving with 60 km/h? असं अजून केलं की मी बॉडी बी आहे आणि मी ए ला ऑब्झर्व करतो, तर काय माझं ऑब्झर्वेशन असेल एच्या मोशन बद्दल? That body is with With the velocity 600 km/h in one direction of B. असं अजून करा, तुम्ही आणि तुमचा मित्र एकाच डायरेक्शनला पळताय आणि तुम्ही आणि तुमचा मित्र मैत्रिणी जे काय असेल ते सेम स्पीडने पळताय
आणि जर तुम्ही एकमेकांकडे पाहिलं तर तुम्हाला काय लक्षात येतो? तो तुमच्या सोबतच असणार आहे. सोबतच असणार आहे. हा, साथ सोडणार नाही. सोबत असणार आहे म्हणजे काय? बरोबर आहे, सोबत असणार आहे म्हणजेच काय? सेम व्हेलॉसिटी. सेम व्हेलॉसिटीने दोघं पळतात. व्हेलॉसिटी तर सेम आहे की, स्पीड सेमच आहे की, व्हेलॉसिटी पण सेम आहे. हॅलो सर, स्टेशनरी आहे दोघे. हा, तुम्हाला काय वाटेल की तो मूव्ह होत नाही, स्टेशनरी आहे. लक्षात येते का? सपोज असं ऑब्झर्व करा की तुम्ही एका ट्रेन मध्ये बसलाय, दुसऱ्या ट्रेन पण त्याच स्पीडनी त्याच डायरेक्शननी जाते. मग तुम्हाला काय ऑब्झर्वेशन येते? ती ट्रेन एकाच ठिकाणी थांबली असं तुम्हाला वाटतंय? कधी केलेत का अशा गोष्टी ऑब्झर्व? येस सर. येस सर. का ट्रेन मध्ये बसलाय, वा किती छान होती काय, असं या गोष्टी ऑब्झर्व केलं? What is your observation? What will you observe? Okay. So you will observe when you are observer B that A will be stationary. ठीक आहे. आता असं अज्युम करा, A ला काय वाटेल? बी स्टेशनरी आहे. Correct. A will feel that B is stationary. Right? Yes, sir. चलो, now let us assume, Yes. थोडस जरा मॉडिफिकेशन करूया. Suppose A is moving with 70 km/h and B is moving with 60 km/h. Then what is B's observation? A is in motion. Correct. A is in motion. बरोबर आहे. पण अजून थोडस इलॅबोरेट करू शकता. आता बी ला काय वाटेल? ए हा मोशन मध्ये स्टेशनरी नाही जाणवणार. अजून काय सांगता येईल? Motion of A is faster than motion of B. करेक्ट. मोशन ऑफ ए इज फास्टर दॅन मोशन ऑफ बी. हा, अजून? ए लवकर डिस्टन्स कव्हर करणार बी पेक्षा. ए लवकर डिस्टन्स कव्हर करणार बी पेक्षा. बर, ठीक आहे. अजून? ए चा स्पीड किती आहे? 70 km/h. हा, बी चा स्पीड किती आहे? 16 km/h. 60 km/h. सो मला सांगा, बी ला असं वाटेल का ए त्याच्यापेक्षा 10 km/h एवढ्या वेगाने फास्ट पळतो? येस सर. Yes, sir. किती साधी गोष्ट हे तुम्ही सांगत नाहीये. ओके, लेट अस गो टू द अर्लियर केस. बघा, या केसमध्ये बी ला व्हॉट इज बी इज ऑब्झर्विंग अबाउट एज मोशन? स्टेशनरी. Stationary. Relative velocity of A with respect to B किती झाली? 0. करेक्ट, 0. तेच या केसमध्ये काय होणार हो? तेच या केसमध्ये काय होणार आहे? 10 रिलेटिव्ह km/h. 10 km/h. बघा कसं डिनोट करतात बघा. व्ही ए स्लॅश बी म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. बी. हा, व्ही ए बी असं दाखवतात. हा, सांगा व्ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी या केस मध्ये किती झाली हो? मग 10 km/h. 10 km/h. समजतं? येस सर. समजतंय का? Yes, sir. हा.
आता थोडस यात थोडस मॉडिफिकेशन करतो. ओके, काय मॉडिफिकेशन केलंय सांगा. अपोजिट डायरेक्शन आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे ते ए अँड बी. Correct. A and B are moving in opposite direction. Now, what is B's observation about A's motion? Or what is relative H of velocity? B 130 किलोमीटर पर सेकंड पर आवर. काय असेल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ A with respect to B या केस मध्ये? -10. How much? बघा, हॅलो सर. velocity कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर आहे का स्केलर आहे? वेक्टर क्वांटिटी काय सर? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. ओके, म्हणजे त्याला डायरेक्शनची गरज आहे. येस सर. So relative velocity is nothing but the vector. Relative velocity is the vector difference between the two velocities. Suppose if I am writing VA/B, it means relative velocity of A with respect to B is VA minus VB असते. किती असते? VA minus VB. VA minus VB. समजतंय का? येस सर. हा, मग त्या केसमध्ये जेव्हा दोन बॉडीज ह्या सेम डायरेक्शनला जात होत्या तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ ए किती होती? 70 किलोमीटर पर आवर, राईट? Yes, व्हेलॉसिटी ऑफ बी किती होती? 60. 60 km/h. So when B is observing A's motion, B ला काय वाटेल? A हा त्याच्यापेक्षा 10 किलोमीटर पर आवर नी फास्ट पळतोय, बरोबर आहे का? Am I right? Yes, sir. So what is this 10? हे 10 म्हणजेच काय हो? What is this value indicating? ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते इथं 10 किलोमीटर पर आवर? डिफरन्स. Difference This between 10 kilometer per hour is indicating that the Relative relative velocity चीच व्हॅल्यू इंडिकेट करते. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही दोन व्हेलॉसिटीचं वेक्टर डिफरन्स घेता, ही 10 तुम्हाला कसं कळालं? जेव्हा या 70 मधून 60 मायनस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की अरे हा, ए जो आहे तो बी पेक्षा 10 किलोमीटर पर आवर फास्ट जातो. म्हणजेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी या केसमध्ये किती होती? 10 किलोमीटर पर आवर. 10 km/h. So same in this case, tell me what will be the relative velocity of A with respect to B? हॅलो सर. 70 मायनस 60 म्हणजे 130. -70 -60 नाही सर. -130. 70 मायनस 60. त्यातली एक निगेटिव्ह म्हणायची, अपोजिट आहे म्हणून. असं अजून करूयात आता की ज्या डायरेक्शनला ए जातो ती व्हेलॉसिटी मी पॉझिटिव्ह अज्युम करतो. येस सर. आय विल अज्युम दॅट एज पॉझिटिव्ह. हा, मग VA किती झाला? 70 70 मायनस 70 -60 -60. 60 So what will be the relative velocity in this case? 130 130. किलोमीटर पर आवर. 130. समजतंय का सगळ्यांना? येस सर. 130 किलोमीटर पर आवर. सो याच्यावरून काय कळालं तुम्हाला? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजेच काय?
Relative velocity is nothing but काय असेल हे? Vector difference in the two velocities. two bodies, right? समजलं का? हो सर. येस हम्म. सर. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहून घेतलात? रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहिलात? Yes, sir. हे रोहित रोडे कोण आहेत? तुम्ही आमच्या डिव्हिजन मध्ये आहेत का रोहित? D54. ओके, लिहून घेतला? एक्झाम्पल लिहित आहे. हॅलो, हा सर लिहिलं. लिहिलं? ह्याच्या अगोदरचं पण एक्झाम्पल लिहित आहे सेम डायरेक्शनचं? Yes, sir. So just now I told you the relative velocity of A with respect to B. रफ करतो मी. हॅलो सर. हा, यामध्ये आपण कोणत्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह स्वतः कन्सिडर करायचं ना? इट इज डिपेंडंट ऑन, आपल्यावरती डिपेंडंट आहे. ओके जनरली आपण जसं कन्सिडर करायचं, राईटला पॉझिटिव्ह आणि लेफ्टला निगेटिव्ह कन्सिडर करायचं. ठीक आहे, ओके. या प्रॉब्लेम मध्ये मग लेफ्टला, काय म्हणताय? या ह्याच्यामध्ये मग लेफ्टला पॉझिटिव्ह केलं म्हणून मग म्हटलं, म्हणजे काही पण केलं तर चालतंय ना? हो हो. व्हॉट इज रिलेटिव्ह? आता VBA लिहिले, VBA चा अर्थ काय हो, कोण सांगेल? Relative velocity of B with Relative respect to A. करेक्ट. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. A. A, म्हणजे मी काय लिहिलं पाहिजे? VBA. VB VBA मायनस VA. VB मायनस VA. करेक्ट. सांगा काय येईल VB मायनस VA? 16 minus minus 20, minus 70. 130 km/h. तर आता मी मायनस 60 मायनस, काय केलं होतं, लेफ्टची व्हेलॉसिटी मी पॉझिटिव्ह कन्सिडर केली होती. हा सर. तेच राहणार ना इथं पण. आता एक्झाम्पल चेंज नाही झालेलं, एक्झाम्पल तेच आहे आपलं, हेच एक्झाम्पल आहे. मायनस 60 मायनस 70 इज इक्वल टू मायनस 130. करेक्ट. मायनस 70 म्हणजे किती येणार रिलेटिव्ह व्हेलॉसिटी? Minus 130. मायनस 130 किलोमीटर पर आवर. ओके, हे झालं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. आपण जेव्हा मोशन अंडर ग्रॅव्हिटी बघत त्या केसमध्ये नाही, रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय? रिझल्टंट व्हेलॉसिटी, दिस टू आर द डिफरंट टर्म्स. पहिली टर्म कुठली होती? फर्स्ट टर्म कुठली होती? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होती. नाउ आय एम रायटिंग resultant velocity.
कोण सांगेल रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय? रिझल्टंट फोर्स बघितलाय का तुम्ही? रिझल्टंट फोर्स येस हो येस सर. हा, व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट फोर्स? रिझल्टंट फोर्स म्हणजे काय? शिकलात ना? The single force which will have the same effect as the system of forces. Correct. The single force which has same effect as that of number of forces. Or a single force which can replace the number of forces and which will give the same effect as that of number of forces, right? Yes, sir. So like resultant force, there is a resultant velocity. Resultant velocity is the combined effect of two or more velocity components of a body. Right. किती सोपं बघा रिझल्टंट व्हेलॉसिटी. काय असणार रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे? It is the combined effect of two or more forces causing motion of a body. Okay, समजलं का? हॅलो. Yes, sir. हा, रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय मग? Are you there or not? Nobody is replying. Hello. Hello. Why nobody is replying? मला कसं समजणार? तुम्हाला समजतंय का नाही? What is the resultant velocity? Resultant velocity is the combined effect The of two or more combined effect of two or more forces causing motion of body. Hello sir. Correct. Correct. So it is the combined effect of two or more forces causing the body. Resultant velocity कशी ऑब्टेन करायची? जसं रिझल्टंट फोर्स आपण ऑब्टेन केला होता तसंच रिझल्टंट व्हेलॉसिटी पण आपण ऑब्टेन करू शकतो. कसं ऑब्टेन करणार सांगा बरं. सपोज VR is the resultant velocity. So how can I write VR is equal to? vector sum of the velocities. Correct. वेक्टर समेशन घ्यायची. कशाची वेक्टर समेशन घ्यायची हो? Velocity. Velocity, right? So velocity in the x direction bracket square plus काय लिहिलं पाहिजे मी? Velocity in y direction. Exactly. Vy square. So this will give काय देणार हो हा फॉर्म्युला मला? Resultant velocity देणार. Resultant velocity. So on the screen just now I have written two definitions. One is of relative velocity and another is of resultant velocity. So what is the difference you are noticing here between resultant velocity and relative velocity? काय difference तुम्हाला समजला?
रिझल्टंट व्हेलॉसिटी आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये? Or is there any difference or both are same? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये दोन व्हेलॉसिटी कम्पेअर केल्या जातात. आणि रिझल्टंट व्हेलॉसिटी मध्ये? त्या दोन व्हेलॉसिटीमुळे जे मोशन वरती इफेक्ट पडतो ते बघितलं जातं. खूप खूप साधा आन्सर आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि रिझल्टंट व्हेलॉसिटीचा डिफरन्स. खूप सिंपल आन्सर आहे. थोडस प्रत्येक लेक्चर मध्ये ना असं केलं पाहिजे, तुम्हाला थोडस विचार करायला वेळ दिला पाहिजे. तुमच्या समोर आहे ते आन्सर, डिफरन्स काय आहे ते. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स आहे टू हा व्हेलॉसिटी आणि Correct. रिझल्टंट व्हेलॉसिटी मध्ये ऍडिशन होते, म्हणजे कंबाईन होते. काय अवघड आहे त्यात? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये दोन व्हेलॉसिटीचा डिफरन्स आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी obtained by vector differentiation of two velocities, while resultant velocity is the vector addition of two velocities. किती साधं उत्तर आहे. समजलं का? व्हॉट इज द Okay. डिफरन्स? आता ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांनी नाही, बाकी लोकांनी रिपीट करा. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स असते आणि रिझल्ट मध्ये असते दोन्ही व्हेलॉसिटी. So what is the difference? So relative velocity is the velocity obtained after vector differentiation of the two velocities, while resultant velocity is the vector addition of the two velocities. Is it clear to everyone? हॅलो सर. सर तिथं रिझल्टंट व्हेलॉसिटी मध्ये कंबाईन इफेक्ट ऑफ टू ऑर मोर व्हेलॉसिटीज का फोर्सेस? फोर्सेस पण असू शकतं, व्हेलॉसिटीज पण असू शकतं. फोर्सेस मुळेच बॉडीला मोशन मिळणार आहे ना. हा. हा, मोशन मिळाल्यानंतरच व्हेलॉसिटी असेल ना काहीतरी त्या बॉडीला, म्हणून फोर्सेस लिहिले. ओके. You can write velocity word there, no problem. Yes, sir. Any other doubt apart from this? No, sir. Okay, so shall we go ahead? Yes, sir. Okay. So प्रत्येकाला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि रिझल्टंट व्हेलॉसिटीतला फरक समजला असेल. असं मी अपेक्षा करतो. ठीक आहे. काय? हॅलो, is there any doubt? No, sir. Can I ask you one question? Yes, sir.
कॅल्क्युलेटर आहेत सगळ्यांकडे? येस सर. Good. So for our lecture, calculator is must. So there are two bodies, A and B. Velocity of the body A is given as how much? किती दिले हो? 30. 30. ठीक है. Velocity of body B किती है? 40. 40. So I want to know the resultant velocity in this case. मला या केस मध्ये resultant velocity पाहिजे दोन्ही बॉडीच्या. Can you tell me? प्रॉब्लेम समजला सगळ्यांना? हॅलो. येस सर. So first of all, calculate the resultant velocity in x direction. पहिल्यांदा काय करा? Resultant velocity in x direction काढा. Vrx काढा. And after that find out Vry, resultant velocity in y direction find out करा. आणि याची combinedly resultant velocity सांगा. ठीक आहे? समजलं का? सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का? हॅलो. प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? हो सर. सो कोण सांगेल Vrx इज इक्वल टू काय लिहिलं पाहिजे मी? VAX minus VBX. 30 sin 30 and 40 sin 45. 15 minus 28.28. VRX equal to minus 13. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. काय लिहिलं पाहिजे मी? VAX velocity of A in x minus velocity of B in Velocity of x, B in x. x direction. मग काय येणार हो? इथं लिहितो मी. Velocity of A in x direction काय आहे?
30 sin 30 येईल का? हा कारण इन्क्लिनेशन विथ रिस्पेक्ट टू कुठल्या ऍक्सिस दिलंय? वाय ऍक्सिस दिलंय. Y. किंवा काय लिहू? चला तुम्हाला समजेल असं या भाषेत लिहितो. 30 cos 60. येस सर. Yes, sir. 30 cos 60 आणि velocity ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? मायनस 40 cos sin 45. Cos 45. करेक्ट. त्याचा आन्सर काय? 15 minus 15 minus 28.28. 28.28. हा हा, minus 13.28 kilometer 13.28 per hour. kilometer per hour. So in the same manner, tell me velocity VRY सांगा. PAY minus VBY 30 cos 30 minus 40 sin 45. Cos येईल ना सर? बरोबर आहे सर. हा 30 सर. sin 60. Minus येते. sin 60 आणि cos 30 ची पण किंमत तीच येते. sin 60 ची येते. Cos 61/2 असते आणि sin 60. sin 60 नाही cos 30 आणि sin 60. दंभे म्हणून असतो असला किती व्हायचं राहिले आता? 25.98. आन्सर काय येते? minus Minus 2.30 2.30. How much? Minus 2.30. minus 2.3. Minus 2.30. Minus 2.30 येते. Yes sir. नाही इथं काहीतरी चुकतंय आपलं. इथं मायनस मायनस हा प्लस. सर मायनस मायनस प्लस होते आणि Correct, VRY चा आन्सर 54.26 येते. हा तर ते Correct. downward direction आहे त्यामुळे. So you will get the answer as 54.54 का? 26 26 54.26. किलोमीटर पर आवर. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. अजून रिअल एक म्हणजे हे तुम्हाला समजण्यासाठी. मग आता मला रिझल्टंट व्हेलॉसिटी सांगा. रिझल्टंट व्हेलॉसिटी किती येईल? कसं कॅल्क्युलेट करणार रिझल्टंट व्हेलॉसिटी? Under root VR x square Correct. plus VR y square. करेक्ट. VRX स्क्वेअर प्लस VRY स्क्वेअर म्हणजेच 13.28 square 0.28. करेक्ट. square plus Plus 5.26 square. 13.28 square. Values are visible or not? Values दिसतात का?
नाही. Okay. आता दिसतात क्लिअरली? Yes. Yes, Yes, sir. sir. 13.28 ब्रैकेट स्क्वायर प्लस 54.26. ठीक है. VR equal to 55.86. VR is equal to 55.86. 86. समजलं सगळ्यांना? येस सर. Shall we go to the next example? हे एक्झाम्पल विचारणार नाही तुम्हाला, रिझल्टंटचं रिलेटिव्हच विचारतील. सो राईट डाऊन. थोडस मोठं एक्झाम्पल आहे. सो टाइम बिंग राईट डाऊन फास्ट. या a passenger train of 250-meter long moving with a velocity 72 kmph km/h overtakes a goods train. Goods train म्हणजे काय हो? माल वाहून येणारी माल असणारी वाहून येणारी ट्रेन. हा, माल वाहून नेणारी किंवा मालगाडी. Moving on a parallel path in the same direction completely in 45 seconds. If the length of goods train is 200 meter, if the length of goods train is 200 meter, determine the speed of goods train. लिहून झालं? लिहून झालं का प्रॉब्लेम? Yes, Yes. sir. ओके. किती ट्रेन आहेत बाळांनो? 2 ट्रेन. 2 आहेत. एक पॅसेंजर ट्रेन आहे आणि एक मालगाडी आहे. Goods train. कोण कुणाला ओव्हरटेक करतं? पॅसेंजर ट्रेन मालगाडी. माल वाहतूक ट्रेनला ओव्हरटेक करते. हा. व्हॉट इज गिवन कुठल्या गोष्टी? पॅसेंजर ट्रेनची लेंथ. Velocity of passenger train 72 km/h. करेक्ट. वेलॉसिटी ऑफ पॅसेंजर ट्रेन ते आपण VA अज्युम करूयात. काय अज्युम करूयात बाळांनो? VA. VA. Velocity of passenger train. किती दिले व्हॅल्यू त्याची?
72 kilometer per hour. What are the other things given? अजून कुठल्या दिलं कुठल्या Length of passenger train is 250 meter. Correct. Length of passenger train is 250 kilometer. Sorry, 250 meter. Length of goods train is 200 meter. बघा मी इथं दोन्ही ट्रेन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. समजा ही पॅसेंजर ट्रेन आहे. आणि ही गुड्स ट्रेन आहे. ठीक आहे. असं अजून करूयात की दे आर मुव्हिंग इन दिस डायरेक्शन, लेफ्ट डायरेक्शन. ओके. या पॅसेंजर ट्रेनची लेंथ किती दिली आहे? 250 meter. Meter. करेक्ट, 250. ओके, 250 मीटर. गुड्स ट्रेनची लेंथ किती दिली आहे? 200. 200 meter. meter. 200 दिली. करेक्ट. अजून काय दिलंय? समजा VA दिलाय का? Yes, sir. किती आहे? 72 kilometer per hour. VB काढायचं. फाइंड करायचं. काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. अजून काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? नाही, जस्ट दॅट्स इट. VB फाइंड आउट करायचं फक्त. सांगा कसं फाइंड आउट करता येईल? $45 सेकंद अजून काही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 45 सेकंड्स दिले. हा, टाइम इज ऑल्सो गिवन. काय दिलं? 45 सेकंड म्हणजे कुठला टाइम दिला? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम. बरोबर आहे. म्हणजेच काय म्हणते बघा, पॅसेंजर ट्रेन ही ओव्हरटेक करते गुड्स ट्रेनला किती वेळात? 45 सेकंद. पॅसेंजर ट्रेन ओव्हरटेक करते का गुड्स ट्रेन ओव्हरटेक करते? Passenger train. पॅसेंजर ट्रेन गुड्स ट्रेनला 45 सेकंदनी ओव्हरटेक करते. ओव्हरटेक करते. ओके. Yes, sir. ठीक आहे. म्हणजे टाइम पण दिलाय तुम्हाला 45 सेकंड. बिफोर दॅट लेट अस कन्वर्ट द व्हेलॉसिटीज इन मीटर पर सेकंड. काय करूयात? जे किलोमीटर पर आवर मध्ये दिलं तर मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करूयात. वाय इट इज नेसेसरी टू कन्वर्ट मीटर पर सेकंड? कारण डिस्टन्स मीटर मध्ये कारण दिलं. व्हेलॉसिटी आवर मीटर मध्ये दिली. डिस्टन्स मीटर मध्ये दिलंय ना, त्यामुळे आपण व्हेलॉसिटीज कशात कन्वर्ट करून घेऊयात? मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंड. 72 into 1000 upon 3600. करेक्ट. 72 इंटू 1000 upon 3600. म्हणजे 10/8 लिहू का? 10/8 येते का? 10/. Also 20 येते. 10/36. हा, 10/36. चला असंच लिहितो. 1000 into 3600. किती येते मग हे? 20 meter per second. 20 meter per second. पर सेकंड. तसंच मला व्हेलॉसिटी ऑफ गुड्स ट्रेन सांगा किती? नाही ती फाइंड आउट करायची. ओके. हा, ठीक आहे. मग आपल्याला velocity of goods train फाइंड आउट करायचे. बरोबर. What is the relative velocity of A with respect to B? VA minus minus VB. VB. VA 20 minus, minus VB. करेक्ट. VA minus VB म्हणजेच काय? VA किती? 20 minus VB. 20 minus VB. मायनस VB. करेक्ट. हा, अजून काय माहिती तुम्हाला? काय दिलंय हो? लेंथ दिलेत का Length दोन्ही दिली. ट्रेनच्या?
Yes, sir. Distance. बघा, ज्या अर्थी ट्रेन ओव्हरटेक करतात त्या अर्थी किती डिस्टन्स कव्हर केला असेल, रिलेटिव्ह डिस्टन्स किती कव्हर केला असेल? 250 plus 200. करेक्ट, व्हेरी गुड. ओव्हरटेक करतात फक्त त्या ट्रेननी स्वतःच्या लेंथ एवढं तर डिस्टन्स कव्हर केलंच असेल, प्लस अजून किती डिस्टन्स कव्हर केलं असणार आहे? ज्या बॉडीला किंवा ज्या ट्रेनला ओव्हरटेक केला असेल त्याच्या लेंथ एवढं. त्याच्या एवढं पण केला असणार. बरोबर. म्हणजेच मी काय लिहिलं पाहिजे? रिलेटिव्ह डिस्टन्स इज इक्वल टू 250 plus 200 equal to 450 meter. 450. करेक्ट, व्हेरी गुड. ओके, 450 मीटर. आता तुम्हाला रिलेटिव्ह डिस्टन्स माहिती आहे 450, ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी माहिती आहे 20 - VB, टाइम माहिती आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का? व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स असतं का? अपॉन टाइम. Yes, sir. Yes, sir. So I will write in this manner. Relative velocity is equal to relative distance upon time. लिहू का बाळांनो? Yes, sir. Relative distance upon time लिहू? Yes. हाँ. Okay. Relative distance divided by time. So tell me, for this relative velocity, this म्हणजे किती? 20 - VB. And for covering this much distance, किती? 450 meter. What is the time taken? 45 sec. 45. So let us substitute this value. सांगा relative velocity काय आहे? VA minus VB. 20 20 minus VB into Correct. 45 equal to 450. Correct. 20 - VB is equal to relative distance 450 upon 45. 45. म्हणजे VB किती येईल सांगा बरं? 10 meter per second. करेक्ट. 10 मीटर Per Per second. सेकंड. सगळ्यांना Yes, sir. एनी डाऊट इन दिस न्यूमेरिकल? No, sir. No, sir. किलोमीटर पर आवर मध्ये किती येईल आन्सर? 36 kilometer per hour. कसं काढायचं? 10 into 10 into 3600 upon 1000. correct 3600 divided by 1000. 36. 36. So passenger train is moving with velocity how much? Sorry, goods train is moving with velocity 36 kilometer per hour. 36 kilometer per hour. 10 meter per second. ओके. अजून एक एक्झाम्पल देऊयात. नेक्स्ट लेक्चरला सांगताय मला? हे लिहून झालं असेल तर? Yes, sir. लिहून झालंय का पण सगळ्यांचं? हो. ठीक आहे. So I will give one more example. You have to solve and tell me the answer in the next next lecture. Is it okay? Okay, sir. Sir. So write down. Write down next question. A passenger train is 240 meter long, and is moving with a velocity, constant velocity असं म्हणा,
moving with a constant velocity of 72 kmph, kilometer per hour. At a particular time, its engine approaches last compartment of goods train, moving on a parallel track in the same direction in 25 seconds. Now, in the same direction, with a full stop there. पुढे लिहा 25 seconds later, its engine starts overtaking the engine of goods train. It took 30 seconds more to completely overtake the goods train. Determine the length and speed of goods train. Determine the length and speed of goods train. Who will read the example? Who will read the example? A passenger train is 240 meter long and is moving with a constant velocity of 72 km per hour. At a particular time, its engine approaches last compartment of goods train moving on a parallel track in the same direction. 25 seconds later, its engine starts overtaking the engine of goods train. It took 30 seconds more to completely overtake the goods train. Determine the length and speed of goods train. Okay, thank you. So कोणती ट्रेन कोणत्या ट्रेनला ओव्हरटेक करते हो? पॅसेंजर ट्रेन गुड ट्रेनला ओव्हरटेक करते. बरोबर आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? Length and The speed length and of speed. goods train. गुड्स ट्रेनची लेंथ आणि स्पीड फाइंड आउट And करायचं आहे. find out करायचं गुड ट्रेन. ओके. सॉल्व करू शकाल? येस सर. आणि नाही जमलं तर? तुम्ही आहातच. हा. ते ऍक्सेलरेशनचं पण सॉल्व करा. आणि तेही नाही जमलं तर? हॅलो सर. हा. ते तुम्हाला पाठवलं टेलिग्रामला, बरोबर आहे. मी पाहिलं पण एकदम व्यवस्थित नाही पाहिलं. आय विल गिव्ह यू रिप्लाय फॉर द सेम. रिप्लाय देतो मी तुम्हाला बघून. ओके. सो thank you very much for joining the session. See you tomorrow.